आजचे मिनी ब्लॉगमध्ये सांगीन का ओला एक्सचेंजमध्ये ₹1 पुन्हा भरता कशी भेटली. कारण की जाम जणांचं डीएम आलतं का तुला कशी फ्रीमध्ये भेटली ओला म्हणून. मी आज सगळं नीट सांगते या मिनी ब्लॉगमध्ये. मोठे ब्लॉगमध्ये सांगलंय पण क्लिअर नाही सांगला तर आजच्या मिनी ब्लॉगमध्ये सांगते मी तुम्हाला काय झालं. यावेळी आमची स्कूटी नीट चालत होती फक्त थोडासा डिस्प्लेचा प्रॉब्लेम होता तिचा तर त्याच्यामुळे आम्ही इथं आणून ठेवली ठाण्याला. तर जरा म्हणजे 15 दिवसांनी बोलवलेलं आम्हाला तर 1 महिन्यानं गेलो तर आमची स्कूटीचा काहीच म्हणजे राहिला नव्हता. जरा वेळ सर्व्हिस सेंटरच्या बाहेर थांबलो तर नंतर एकच ऑप्शन होता आमच्या घरात. दुसरी तिथं बाईक होती ती उचलून आणली डायरेक्ट घरा आमच्या वावलेला. इथं 3 महिने ठेवलेले आमच्या घराच्या इथं. तर त्यांची बाईक आलती बस 0 किलोमीटर चाललेली ना कोणची नावावर रजिस्टर नव्हती म्हणून ती आम्ही बाहेर काढली ना 2 किलोमीटर लांब नेऊन लावली ना. बाईकची चावी माझ्याच होती ना मॅनेजरनं त्यांना सगळ्यांना आम्ही बोललो का बरं जा तुम्हाला केस करायचे कंप्लीट करायचे ज्या करायचं आहे त्या करा आमची जाऊ तुम्ही बरं स्कूटी देशील ना रिटर्न नाही तर नवीन द्या किंवा ती आहे ती रिपेअर करून द्या तेव्हा बरं आम्ही तुम्हाला तुमची बाईक रिटर्न देऊ. त्यांना बोलवता आम्ही नाही कॉल करणार तुम्हाला तुम्ही कॉल करा आम्हाला जर तुम्हाला गरज असेल तुम्हाला बाईक पाहिजे असेल तर तुमची परत. तर मग 2-3 महिने घालवलं ते 2 महिन्यानंतर मग ते परत आम्हाला फोन केलं नंबर कुठला पाहिजे कुठला कलर पाहिजे त्या सगळं विचारला. नंतर मग आरसी पण आला 2 महिन्यानंतर चावी दिली त्यांना. बाईक त्यांची कलंबोलीचे शोरूम जाऊन लावली ना तिशीच लगेच अंबरनाथला गेलो आमची स्कूटी आणायला. इथं सर्व्हिस सेंटर नाही अंबरनाथला इथं शोरूम आहे ना. मी तुम्हाला हिंट पण देते तर इथं तुम्ही समजून जाता मी काय बोलतो. आणि आधी बाईक रिटर्न केली नाही एवढं पण सांगते कारण की जर फसवलं असतं त्यावेळी तर प्रत्येक वेळी सारखा म्हणून जेव्हा स्कूटीला नंबर आला आरसी आला आणि जेव्हा फोटो बघलं त्यांची का स्कूटी म्हणजे आली आता म्हणून तेव्हा आम्ही त्यांना बाईक रिटर्न केली. मग घरा जाऊच्या वेळी गावठी धाब्यावर थांबलो कल्पेशदाचे दोघं भाऊस आहेत दोघांचं 2 धाबा आहे तिथं. इथचा फेमस म्हणजे सी फूड प्लॅटर याच चालू केलता इथं म्हणा आम्ही चिकनचा आयटम घेतलं इथं 2-3 आणि खोटी बोलायची आपल्याला सवय नाही तर चव होती तर होती आणि जाम भारी लागला सगळा. आम्ही जाम खाल्ला नंतर मग घरा येऊन डायरेक्ट जिमला गेलो. जिमला पोहोचलो ना ट्रायसेप ना आजचा चेस्ट होती वर्कआउट. तर चला आजसाठी एवढाच आजचा मिनी ब्लॉग इथं चेंज करू. ब्लॉग आवडल्यास युट्यूबला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि इंस्टाला बघत अशी तर फॉलो करून ठेवा.